राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला असतानाच आज पवारांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मात्र काही तासामध्येच पवारांनी मी असं म्हणालोच नाही असं म्हणत पलटीही मारली। त्यानंतर आता पवारांनी अशी कोलांटी उडी का मारली आणि त्यावर इतर राजकीय पक्षांमध्ये कसा संभ्रम निर्माण होतोय पाहूयात हा रिपोर्ट। दादा आमचेच नेते आहेत। अजित पवार राष्ट्रवादीतील एक गट घेऊन सरकारमध्ये गेल्यानंतर आणि पुण्यात अजित पवार शरद पवारांची भेट झाल्यानंतर राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय आणि राष्ट्रवादी नेमकी विरोधात की सत्तेत हा विचार करून करून विरोधकांच्या डोक्याचा पार भुगा झालाय। त्यातच आता पवारांनी हो अजित पवार आमचेच नेते म्हणत नवा बॉम्बच टाकलाय। त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता, तर विरोधक पुन्हा पवारांची नेमकी भूमिका काय म्हणून डोकं खाजवत असतानाच पवारांनी 5 तासात पुन्हा पलटी मारली। 5 तासातच अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालोच नाही अशी पलटी पवारांनी मारली। ताईंनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत। पक्षात फूट कधी होते जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश वाचलेला। आज तशी स्थिती इथं नाही। काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट राहायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय। आमचे नेते मी म्हणत नाही, असं आहे की सुफिया म्हणजे सुफिया त्यांची धाकटी बहीण आहे, त्याच्यामुळे बहीण भावांच्या नात्यात सभेचं बोललं याचा अर्थ लगेच राजकीय अर्थ करायचं कारण। तर पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना संधी दिली, मात्र आता अजित पवारांनी पुन्हा तोच कित्ता गिरवल्यानं आता त्यांना पुन्हा संधी नाही असंही पवार म्हणाले। प्रश्न असा आहे की एकदा दोनदा एखाद्या व्यक्तीने एखादी भूमिका घेतली असेल आणि त्याच्यानंतर ती करेक्ट केली असेल, ते करेक्शन हे ती एक संधी द्यावी म्हणून पक्षाने निकाल यापूर्वी घेतले। तुम्हाला आठवत असेल की एक दिवशी पहाटेचाच एक सत्याग्रह शपथविधी झाला 2 लोकांचा, त्याच्यामध्ये आमचे एक सहकारी त्याच्यात सहभागी होते। त्यावेळी आम्ही निर्णय आधी घेतलेला होता, पण त्याच्यानंतर जे काही झालं ते योग्य नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही याची कबुली देऊन पुन्हा त्या रस्त्याने जायचं नाही अशी भूमिका घेतल्यानंतर एक संधी द्यावी म्हणून त्यावेळी निर्णय घेतलेला होता। पण संधी ही सारखी मागायची नसते, संधी ही सारखी द्यायची नसते। मी कधीही पहाटे शपथविधी केलेला नाही। ऐका ना, तुम्ही ना मागचं उकरून काढायला बसलाय का ताजं काही बोलायला बसलाय? जे मला त्याबद्दल बोलायचं नाही रे बाळा, मला त्याबद्दल नो कॉमेंट। तुम्हाला थांबा रे, तुम्हाला जसं प्रश्न विचारायचा अधिकार आहे तसा संविधानाने, कायद्याने, नियमाने मला नो कॉमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे। ताज्या घडामोडीमुळेच राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम वातावरण आहे। मध्ये तुमची एक बैठक झाली, त्यानंतर आता सुप्रियाताई म्हणतात की अजित नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स। तर कालच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचेच नेते आहेत असं वक्तव्य केलं होतं। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही त्यात सुरात सूर मिसळताना दिसून आले। ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्याची कंप्लेंट आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे। त्यांच्या उत्तराच्या मी वाट बघतोय। या बाबतीत सुप्रियाताईंनी काल का परवा वक्तव्य केलं होतं आणि त्याच अनुषंगाने काही पत्रकारांनी आदरणीय पवार साहेबांना हा प्रश्न केला होता। याच्यामध्ये 2 भाग आहेत। याच्यामध्ये एक विषय जो चर्चेत आहे की पक्ष फुटला का,
तर तो पक्ष फुटला नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. मुख्य कारण म्हणजे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांकडे आहे. पवार साहेब हे अध्यक्ष आहेत. आधी सुप्रिया सुळे आणि नंतर पवारांच्या वक्तव्यानं अजित पवार गट प्रचंड खुश होता. मुळामध्ये या बाबतीमध्ये मी सविस्तर बोलणं उचित नाही, पण मी आता थोडंसं मोबाईलवरती आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं. शेवटी आम्ही आमच्या देवाला एवढंच म्हणत होतो की कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या, आणि आजचं स्टेटमेंट एकूण कुठंतरी भगवंतानी आमचं म्हणणं ऐकलं आणि शेवटी आम्हाला या ठिकाणी देवाने आशीर्वाद दिला. हाच त्याचा आजच्या आदरणीय साहेबांच्या स्टेटमेंटचा अर्थ निघतो. जसे शरद पवार साहेबांनी म्हणाले की अजित पवार हे आमचे नेते आहेत असं पवार साहेब बोलले, तसं छगन भुजबळ आणि आम्ही सगळे जे आहेत म्हणजे मुंडे असतील, अमुक तमुक मुश्रीफ, हे सुद्धा तुमचेच कार्यकर्ते आहेत. जसे दादा तुमचे नेते आहेत, आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या त्यांचं जे भाष्य जे आहे ते त्याचं स्वागत करतो, त्याचा आम्हाला आनंद वाटतो. तर तिकडे भाजपच्या नेत्यांनी तर गुडघ्याला बाशिंग बांधून पवारांच्या स्वागताची तयारीही केली होती. माननीय पवार साहेबांची भूमिका ही नेहमी संभ्रम निर्माण करणारी आतापर्यंतच्या इतिहासात राहिलेली आहे. परंतु ज्या पद्धतीमध्ये पवार साहेबांनी अजित पवार हे आमचेच नेते आहेत हे म्हटलं, हे देखील तेवढंच सत्य आहे. आणि मला वाटतं की भविष्यात माननीय मोदीजींचे विचार, मोदीजींचं भारत प्रेम, मोदीजींच्या नेतृत्वात चाललेला भारताची प्रगती, या सर्वावर विश्वास करून जर शरद पवार साहेब भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या बरोबर आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. आम्ही देशात आणि राज्यात जनतेची सेवा करतोय, त्याच्यावर शिक्कामोर्तबच झालेला आहे. म्हणून जाता जाता सुप्रियाताईंना मी मंत्रिपदाचे, केंद्रीय मंत्रिपदाच्या शुभेच्छा देतो आणि बारामतीला अजून एक लाल दिवा मिळो असे मी माझ्या रामेश्वरकडे प्रार्थना करतो. मला वाटतं शरद पवार साहेबांचं हे वक्तव्य खरं असेल तर त्याचं निश्चितच आम्ही स्वागत करू. कारण अजित पवार साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांनी जे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं समर्थन आज या ठिकाणी आम्हाला आहे ते खरं ठरेल. तर इकडे महाविकास आघाडीचे नेते मात्र पवारांच्या या वक्तव्यानं पुन्हा बुचकळ्यात पडलेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा सूर पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावलाय. आणि हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पुरता मर्यादित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आताच्या घडीला मला असं वाटतं निवडूनच 4 खासदार आले होते. आता त्याच्यातले वाटतं 2 खासदार एका बाजूने, 2 खासदार एका बाजूने. आणि म्हणून याचा पूर्ण लगे देशाच्या, इंडियाच्या आघाडीवर परिणाम होईल अशातला काही भाग नाही. तर राष्ट्रवादीत फूट नाही असं अजित पवार आणि खुद्द शरद पवार सांगत असताना संजय राऊतांना मात्र राष्ट्रवादीत फूट असल्याचं दिसतंय. या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे 2 अध्यक्ष आहेत, एक जयंत पाटील, दुसरं सुनील तटकरे. ही फूट नाही का? अजित पवार गटानं शरद पवारांची हाकलपट्टी केली आहे अध्यक्षपदावरून, हे आपल्याला माहिती असेल त्यावेळेला. याला आम्ही फूट मानतो. लोकांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. लोकांनी ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली. एका गटानं भारतीय जनता पक्षाबरोबर ईडीच्या भीतीनं हात मिळवणी केली. तर राष्ट्रवादीचा हा मोठा गेम असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही केलंय. ते फक्त डोकं फुटूनही राजकीय लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांचं एवढंच सांगणार आहे, दुसरं काय. एका इकडे म्हणतात ते फूट नाही, दुसरीकडे नोटीस देतं. तर हा सगळा मोठा खेळ आहे, मोठा गेम असू शकतं. डायरेक्ट ऑलिम्पिकच असेल काय मला वाटतं. आता ते म्हणतं, मी मागे पण म्हटलं होतं का शरद पवारजी जे म्हणतात ते करत नाही, ते बोलतात ते कधीच त्यांनी कसं केलेलं दिसत नाही. आता राष्ट्रवादी हा गेम नेमका कोणासोबत खेळते असा सवाल उपस्थित होणं साहजिकच आहे.
तसेच पवार फॅमिली मुद्दाम संभ्रम निर्माण करते का आणि यातून नेमका कुणाचा गाठा काढण्याचा प्लॅन आहे? राज्यात आणखी कोणता मोठा राजकीय भूकंप होणार? अजित पवार हे शरद पवारांच्या मिलीभगतीनं सत्तेत आहेत का, किंवा राज ठाकरे म्हणतायत तसं राष्ट्रवादीचा उरलेला गटही सत्तेत जाणार का? हे कळण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता पवार तुम्हारा रंग कैसा असा सवाल प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.